त्यांनी सांगितलं महाराज मी आळंदीहून आल्याबरोबर तुकोबारायांनी त्या धरणीकराच्या चरणाला स्पर्श केला. साष्टांग एक करी दंडवत. पहा नुसतं आळंदीहून आल्या म्हणल्याबरोबर महाराज त्या साधकाच्या चरणाला तुकोबारासारखा महात्मा लागला. काय ज्ञानोबाराबद्दलचा तुकोबारांचा भाव असेल पहा. पतित 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 वाचा पतित. बाबा परितो आपुल या सत्ता मज करावे सरिता अपराधाचा केलो का म्हणे काय बोलू. पतित 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 परिमी वाचा पतित. देवा ज्ञानेश्वर महाराजाबद्दलच्या भावाचं चिंतन पाहत असताना आळंदीहून आल्याबरोबर चरणाला स्पर्श केला आणि नंतर त्या धरणीकराने सांगितलं आळंदीहून आलो पण मला ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्याकडे पाठवलं म्हणल्याबरोबर मला त्यावेळेस पुन्हा तुकोबारायांचा भाव पहा. माझी तनु आणि प्राण किंवा जीव श्रीकर करू भोग मोक्ष निंबोलोन पायात या. अरे बाबा ज्ञानोबाराने माझ्याकडे पाठवलं म्हटल्यानंतर माझा जीव जरी तुझ्या चरणाला समर्पण केलं तर मलाच कमीच आहे बरं का. कशा करता पाठवलं काही नाही म्हणले. धनाच्या अपेक्षा करता गेलो काहीतरी मला प्राप्त व्हावं. त्यावेळेस सांगितलं बाबा वेडायस काय म्हणले. काय त्यांचं वर्णन आहे. निळोबाराय करतात समाधी समयी सकल समाधी समयी सकल समुदाय घेऊन पंढरीराव आजारी आदान वृक्ष सुवर्ण पिंपळ. बाबा सांगितलं त्यांचं चिंतन पाहत असताना काय त्यांच्या दाराचं महत्व आहे. अरे बाबा वेडा आहेस का म्हणले. त्यांचं महात्म्य पाहत असताना त्यांच्या द्वारामध्ये काय तर दयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आई सेबळ काय ज्ञानेश्वरी काय त्यांच्याजवळ कमी आहे का. काय ज्ञानेश्वरी काय त्यांच्यावर कोणची कमतरता आहे सांग बाबा. अरे वेडायस का म्हणले. त्यांच्या द्वारामध्ये सुवर्णाचं झाड आहे. आता बघा असं सांगितले की लोकांची भावना वाढते बरं. अजून बरंच सांगणार मी सोन्याबद्दल. पहा ज्ञानोबारांच्या दारात सोन्याचं झाड आहे तुला माहित नाही का. आणि ते माझ्याकडे पाठवलंच वेडायस म्हणले. त्यांच्या द्वारामध्ये महाराज जो सुवर्ण पिंपळ त्याला म्हणलेला आहे पहा. आणि त्यांचं सामर्थ्य पाहत असताना महाराज काय तुला वर्णन सांगू म्हणले. त्यांच्या ठिकाणी असणारं सुवर्ण पिंपळ आहे. वेडायस का बाबा म्हणले. माझ्यापेक्षा म्हणले त्यांच्याजवळ जा. त्यांच्याजवळ महाराज जो जे वांछेल तो ते लाहो. जे पाहिजे ते तुला प्राप्त होईल. गेल्यानंतर त्या ब्राह्मणाला मिळेल 100% मिळेल म्हणले. काही खोटा आहे का म्हणले. माझ्या वचनावर विश्वास नाही तुझा. आणि त्या पद्धतीने पहा हा साधक महाराज ज्ञानोबारांच्या चरणाच्या जवळ पुन्हा आल्यानंतर काय त्याचा परिणाम झाला पहा. पूज्य गुरुवर्य उल्हास महाराजांच्या मुखातून ऐकलेले वाक्य आहे बरं. पहा आळंदीचं सुवर्ण जे पान आहे ते साक्षात सोन्याचं पान आहे नंबर. बघा आपलं पान घ्या पिंपळाचं आणि ते पान घ्या. आपलं पान बकिटात टाकलं की तरत आणि ते पान महाराज बकिटात टाकलं की बुडाला जातात. केव्हाही प्रयोग करून बघा. खाली गेलं तर मला येऊन सांगा विठाल. संतांच्या शब्दाचं सामर्थ्य सांगतो. तुम्हाला सगळ्याला आपल्याला धन पाहिजे की नाही पाहिजे. मग ज्याला धन पाहिजे त्यांना काहीच करू नका. आयुष्यभर या अभंगाचं चिंतन करा. तुमच्यासारखा धनवान जगात कोणी होणार नाही. आणि त्या पद्धतीनं ज्ञानोबारांचं वर्णन करत असताना तुकोबारांची भाषा पहा. दयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. हे लौकिक असणारं बाबा बोळ ज्ञानोबारांचं आहे. अजून काय ज्ञानेश्वर महाराजांचं बळ आहे ते तुकोबाराय सांगतात. एकदा पूजन करू नंतर त्याचा भाव सांगतो. चाल द्यायचं का म्हणायची का चाल
विठोबार कुमारी दयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करील ते काय लोहे महाराज परिपाय बीज शुद्धांगी जगद्गुरु तुकोबारे सांगतात त्यांचं सामर्थ्य पाहत असताना पहा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असणारं संतांचं सामर्थ्य आहे. अरे लौकिक सामर्थ्य तर धनाधान्याचा जर आपल्याला विचार करता येईल परंतु अलौकिक असणारं सामर्थ्य साधूच्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्या पद्धतीनं महाराज त्या साधकाला सांगितलं बाबा आळंदीला जा अश्वत्थ असणारा पहा. अश्वत्थ म्हणजे भगवान विष्णूचं त्याच्यात वास सांगितलेला आहे बघा. काही काही सांगितलं की लोकांना बरं वाटतं ऐकून घ्या. शनिवारी जर समजा अश्वत्थाच्या झाडाला जर पाया पडलं तर मनुष्याच्या ठिकाणी चांगलं धन मिळते म्हणून महाराज पहा. गीतेत भगवान बोलतात अश्वत्थ सर्व वृक्षानाम देवर्षी नामचे नारद. अरे बाबा अश्वत्थ म्हणजे साक्षात भगवंताचा त्या ठिकाणी वास असतो. आणि आता नारायण म्हणजे कोण आहेत नारायणाचं वर्णन पाहत असताना नारायण म्हणजे ज्ञानोबा आहेत. महाविष्णूचा अवतार ते नारायण म्हणजे कोण आहेत तर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि त्या पद्धतीनं ज्ञानोबा यांचं महती सांगत असताना तुकाराम महाराजांनी त्या ब्राह्मणाला पाठवलं. अरे नुसतं हे कर्तुम अकर्तुम असणार हे लौकिक तर बळ आहेच पण दुसरं बळ सांगत असताना सांगतात अंगी ऐसे बळ रेडा बोले. अरे बाबा काय त्यांचं मामा त्यांचं वर्णन पाहत असताना तुकोबारे सांगतात काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर बाबा त्यांच्या महिमाचं वर्णन पाहत असताना ब्रह्मादिक देवाला सुद्धा असणार संत महात्म्याचं महिमान वर्णन करता येत नाही. त्यांचं बळ पाहत असताना आता पहा ज्ञानोबारांच्या सामर्थ्याचं वर्णन तुकोबारे करतात. काय सामर्थ्य आहे बाबा ज्ञानेश्वर महाराजांचं. रेडा ज्ञानोबारांनी बोलवला. आता रेडा कधी बोलतो का बोलला आपण ऐकला नाही बाबा. जगाच्या पाठीवर अरे जे अशक्य असणारी गोष्ट असते ते संत करतात बघा. देवाला सुद्धा काही गोष्टी जमत नाही. घालता पाया पडता रुटी गता पंडुसता
काही गोष्टी देवाला करता येत नाहीत, गेलं ते देवाला पुन्हा जिवंत करता येत नाही. अशी कितीदा जिवंत केले की काय नाही, की पत्ता सुद्धा नाही मारला. बघा संतांच्या चरित्रामध्ये, मेले माणूस जित उठवी वेळ काळा हे ग्रासी. बाबा गेलेल्या माणसाला महाराज पहा, ज्ञानोबांच्या जीवनाचं चरित्र पाहत असताना संतांचं सामर्थ्य पहा. नेवासा क्षेत्रामध्ये भिक्षा मागण्याकरता हे चारी भावंड निघाले आणि निघाल्यानंतर महाराज तिकडून असणारे काय संतांच्या नमस्काराचं फल सांगतो पहा. म्हणून साधू संताला नमस्कार करावा. नमावे हे पाय हे माझे उचित, आशीर्वाद हित आपुलिया. त्यांच्या चरणावर नमस्कार केल्याचा फल काय मिळाला सांगू. सच्चिदानंद बाबाच्या पत्नीनं ज्ञानोबारांना नमस्कार केला म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरी मिळाली. काय त्यांना नमस्कार केल्याचा फळ काय झाला तर आपल्या हातामध्ये काय पडले महाराज, साचा आणि मोवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, हे शब्द आपल्या हातामध्ये पडले. निघाल्या बरोबर महाराज भिक्षे करता निघाले आणि पाहिलं ज्ञानोबारांनी, काय बाबा कोणाचं प्रेत चाललंय काय नाही, ते काय तिथे विसावा होता असं त्याच्याकरता ते प्रेताला ठेवलं. सांगितलं महाराज कुलकर्णी गेलेत म्हणले गावातले, नाव काय सच्चिदानंद आहे. ज्ञानोबारांनी वृत्ती सोडली. पहा परमार्थ दोन प्रकारचा असतो, एक वृत्ती ज्ञानाने आणि स्वरूप ज्ञानाने असतो. ज्ञानोबारांनी विचारलं, वृत्तीला बाजूला टाकलं, नाव काय सांगता, सच्चित आनंद. मग जे सत असतं, सत कधी असत होत नाही. चित आनंदाला दुःख माहित नाही बाबा. पहा कधी आनंदाला दुःख माहित असतं का हो. दुःख ते नाही कैसे स्वप्नाशी मुक्ती मुक्ती झाले कामारी ते दासी. आनंदाला दुःखाचा विचार माहित नाही, दुःख कुठं असतं कळत नाही महाराज. मग जे सत आहे, जे चित आहे, जे आनंद आहे त्याच्याजवळ दुःख येईल का हो. नाव काय सांगता, सच्चिद आनंद सांगता. मग ज्या अर्थी ज्ञानोबारायांनी महाराज स्वरूपाच्या दृष्टीने विचार केलं, आनंद कुणाचा स्वभाव आहे, आनंद म्हणजे ब्रह्मस्वरूपामध्ये एकरूप राहणं हे ब्रह्माचं स्वरूप सांगितलेलं आहे. मग त्याच्याजवळ दुःख मिळेल का. सूर्याला अंधार माहित आहे का, माहित आहे कधी. बरेच दिवस 1000 वर्ष खोली बंद होती आणि बंद असलेल्या खोलीमध्ये असं फोकस लावला, ते अंधार भांडल का बाबा. एवढे दिवस इथं काहीच नव्हतं, तू कसा येशील. पूर्व दिशेची राहुळी येर दिशाची काळीमा नाही, उदय होय असता लागे. बाबा उदय झाल्या बरोबर जसा काळीमा नाहीसा होतो, तसं त्या पद्धतीनं आनंदाच्या पुढे महाराज सुखाचा विचार दुःखाचा विचार नसतो. पाहिल्या बरोबर माता हात ठेविला नव्हे थापिटीला जैसा. कृपा केल्या बरोबर महाराज ज्याला महाराज त्या ब्रह्मदेवाच्या किती पाया पडलं तर महाराज त्याला उठवता येत नाही. पण नुसतं महाराज ज्ञानोबारांची कृपा झाल्याबरोबर मेले माणूस जे उठविले वेळ काळा ते ग्रासी येले. कृपा झाल्याबरोबर महाराज ज्ञानोबारांची कृपा झाली. काय झालं काय नाही पुढचा प्रसंग आपण लक्षात घ्या. परंतु करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती. जसं देवाच्या पेक्षा संतांचं पाहता येईल. अरे देव काय करेल, मुकम करोति वाचालम पंगुलं घेते गिरे यत् कृपातम वंदे परमानंद माधवम. ज्याला काय करेल, ज्याला चलता येत नाही त्याला पर्वतावर घेऊन जाईल. याच्या पलीकडे देव काही करेल नाही महाराज. पण देवाच्या एक काकण पुढे संतांचं कार्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या अनुषंगाने महाराज सांगतात अंगी ऐसे बळ रेडा बोले. बाबा त्यांच्या सामर्थ्याचं वर्णन पाहत असताना रेडा बोला चालविली जडविंती हरली चांगल्याची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगाते ज्ञानोबा माझा. दिव्य असणारे संतांचं चरित्र आपल्याला पाहायला मिळतं. म्हैसी पुत्रामुखी बोलविली श्रुती चालविली बनती बैसोनिया. नोया महिमा सामान्य संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. आणि त्या पद्धतीने एवढं सामर्थ्य त्यांचं आहे. आणि त्या अनुषंगाने तुकोबारे सांगतात अंगी ऐसे बळ रेडा बोले करील ते काय नोहे महाराज परिपाय विद शुद्धांगे. काय वाटेल ते करण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे. आपण काय केलं पाहिजे बाबा, त्यांची शरणागती त्यांच्या जवळ आपण गेलं पाहिजे, त्यांच्या चरणाचा आश्रय केला पाहिजे. आणि त्यांच्या आश्रयाला गेल्यानंतर किती सुख आहे, किती सुख आहे. महाराज शेवटच्या चरणात सांगतात तुका वर्णित सुख काय तुका सुख काय
Hari